आणि हो, जिथून पार्ट 1 संपला होता तिथूनच सुरुवात. गाडी ढकलताना वाटलं आजचा दिवस नॉर्मल नसणार आहे. थोडं थांबून रेस्ट घेतला, पण ऍडव्हेंचर अजून डबल झाला होता. आजचा दिवस फुल धमाल. थोड्या वेळ वाट बघितली कोणी मदतीला येईल का म्हणून. एक रिक्षावाले भाऊ आले, न काही विचारता त्यांनी आपली मदत केली. खरंच चांगले लोक अजून आहेत या दुनियात. त्यानंतर एक स्कूटीवाले भाऊ सुद्धा आले, त्यांनी पण आपली मदत केली. एक नंबर टीम वर्क झाला भाऊ. काही लोक पैसे बघतात भाऊ, पण काही लोक मनापासून मदत करतात. आणि थोड्याच वेळाने आपल्याला मेट्रो दिसली. किती फास्ट चालते रे, पण आपणही एक दिवस अशीच उडान घेऊ. मग गोडाऊन वरून रमेश भाऊ पेट्रोल घेऊन आला. पटकन पेट्रोल टाकून घेतलं गाडीमध्ये. पेट्रोल भरून सरळ गोडाऊन कडे. काम टाइम सुरू. थोडा वेळ झाले बसलोच होतो, तेवढ्यात आपल्याला एक फॅनची डिलिव्हरी आली आणि ते आपल्याला जवळच द्यायची होती. त्यानंतर फ्रीज आणि बाकी सगळं सामान आपण गाडीमधून अनलोड करून घेतलं. त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक व्हॅक्यूम क्लीनरची डिलिव्हरी होती, ते द्यायची होती आपल्याला पुण्यामध्ये. तर मी मस्त रेनकोट वगैरे घालून रेडी झालो आणि सरळ निघालो डिलिव्हरी देण्यासाठी. मस्त रस्ते होते राव, इकडे वातावरण पण मस्त झालेलं होतं, तर काही टेन्शन आलं नाही. लवकर गेलो आणि लवकर डिलिव्हरी दिली आणि शोरूम वरती पोहोचलो. आणि तिथं पोहोचल्या आपल्याला हे फ्रीज वगैरे सगळं गाडीमध्ये लोड करून घ्यायचं होतं. आणि रात्री लास्ट डिलिव्हरी. आणि हो, व्हिडिओ बंद करायच्या पहिला थोडंफार ज्ञान घेऊन जावा. गाडी ढकलली तरी कंटेंट मिळाला, मेहनत केल्यावर तरी व्हायरल होईल ना भाऊ. चला तर मित्रांनो आपण या व्लॉगला इथेच एंड करू. आपण भेटूया एका नवीन व्लॉग मध्ये. बाय बाय.